लागेल, तुला यावं लागेल, तुला यावं लागेल. माझे शब्द मेघराजापर्यंत पोहोचले. हो मेघराजापर्यंत. आता मी किती पोटतिडकीनं बोलतोय, किती पोटतिडकीनं बोलतोय. कदाचित हा आवाज 2 किलोमीटरच्या पुढे जात नसेल, पण या मृत्यू लोकातून आवाज दिला तिथं माईक नव्हता, तिथं अशी सुंदर अति सुंदर सिस्टीम नव्हती, असं इको मशीन नव्हतं, लाख लाख रुपयाचं एक एक साऊंड नव्हता, ऍडजस्टमेंट करणारे असे ऑपरेटर नव्हते. फक्त कपाळाला भंडारा होता, खांद्यावर घोंगडी होती आणि हातात काठी होती. आज त्या भंडाऱ्यात घोंगडीत आणि काठीची ताकद आहे ना, आज जगातल्या कुठल्याही अरबपतीकडे तेवढी ताकद नाही, तेवढी ताकद नाही राजा. त्या भंडाऱ्या पुढे, त्या घोंगडी पुढे, त्या काठी पुढे जगातली श्रीमंती त्या ठिकाणी नतमस्तक होते आणि जगातलं सगळ्यात मोठं विज्ञान सुद्धा हातबल होत. आजपर्यंत हा चमत्कार कोणाला कळला? चमत्कार मामानी घडविला, भावभक्तीचा भंडारा भरविला. चमत्कार मामानी घडविला, भावभक्तीचा भंडारा घडविला. चमत्कार मामानी घडविला, भावभक्तीचा भंडारा. चमत्कार आहे राजा, हे कोणी करू शकत नाही. तो चमत्कार माझ्या मामांनी केला, माझ्या मामांनी केला. म्हणून जगातलं सगळ्यात महान भक्तीच्या मंडळीतलं पहिलं नाव जे येतं ना, फक्त माझ्या बाळूमामांचं नाव आहे, राजा बाळूमामांचं नाव आहे. असं कुठल्या तरी एखाद्या कवीनं गायलंय बघा, तरी छान गायलंय, पण का कोणाने मला इथं आल्यावर ते सुचलंय वेगळं, वेगळं सुचलंय. त्यांनी ते सुंदर गायलंय. बांगड्याची माळा लिंबावानी डोळा, आहे ना तुमच्या आवडीचे, तुमच्या नाही. नुसतं यांचं सांगून तरी कसं जमत, तुमचं कोणी सांगायचं? तुमचा कालही जीव त्या बांगडीत गुंतलेला असतो, कळतच नाही. तुम्हाला पाहिजे बांगडी आणि साडी, ती 10 कपाट भरलेली असले तरी म्हणता वापरायला साड्याच नाहीत. अन बांगड्याची माळ अन लिंबावानी डोळा, उभी आहे नदीच्या कडला, अन उभी आहे नदीच्या कडला.